आपल्या भारतातनं शिक्षणाची दोन अशी मॉडेल्स आहेत जी एकमेकांपेक्षा खूपच वेगळी आहेत. पण गंमत म्हणजे दोन्हीही तितकीच महत्वाची आहेत. एकीकडे आहेत आश्रमशाळा आणि दुसरीकडे आहेत सैनिक शाळा. चला तर मग आज या दोन शाळांच्या जगात डोकावून पाहूया आणि समजून घेऊया की त्यांचं काम नक्की चालतं कसं. आज आपण काय काय बघणार आहोत, तर आपण या दोन्ही शाळांमागचा विचार समजून घेऊ, त्यांची उद्दिष्टे काय आहेत ते पाहू, मग त्यांना थेट समोरासमोर ठेवून तुलना करू. त्यांच्या पुढची आव्हानं कोणती आहेत आणि त्यांचं भविष्य काय असू शकतं यावर बोलू. आणि शेवटी ह्या शाळा राष्ट्र उभारणीत कशी मदत करतात हेही बघू. आता बघा, भारत देश प्रचंड विविधतेने नटलेला आहे. त्यामुळे इथे सगळ्यांसाठी एकच शिक्षण पद्धती लागू करणं हे खरं तर शक्यच नाही. आणि याच गरजेतून दोन अगदी वेगळ्या प्रकारच्या शाळा पुढे आल्या. एक समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आश्रमशाळा आणि दुसरी देशाच्या संरक्षणासाठी, नेते घडवण्यासाठी सैनिक शाळा. चला तर मग सुरुवात करूया आश्रमशाळांपासून. या शाळा का सुरू झाल्या, कोणासाठी सुरू झाल्या आणि यांच्या मागे नेमका विचार काय होता? चला जरा खोलात जाऊन बघूया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आश्रमशाळा म्हणजे निवासी शाळा, खास करून आदिवासी, ग्रामीण आणि सामाजिकदृष्ट्या मागे राहिलेल्या मुलामुलींसाठी. इथे त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सगळं काही मोफत मिळतं. शिक्षण, राहण्याची सोय आणि जेवणसुद्धा. या शाळांची मुळं ना गांधीजींच्या विचारांमध्ये. त्यांचे एक तत्त्व होतं, नैतिक शिक्षण आणि श्रमसंस्कार. याचा अर्थ असा की फक्त पुस्तकं वाचून काही होणार नाही, तर मुलांनी श्रमाची प्रतिष्ठा करायला शिकलं पाहिजे, त्यांच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजेत. आणि हाच आश्रमशाळांचा पाया आहे. मग ह्या शाळांची उद्दिष्ट काय आहेत? ती खूप स्पष्ट आहेत. पहिलं म्हणजे दुर्गम भागांपर्यंत शिक्षण पोहोचवणं. दुसरं समाजात समानता आणणं, मुलांना स्वावलंबी बनवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांची स्थानिक संस्कृती आणि परंपरा जपणं. ह्यातून त्या मुलांचा फक्त बौद्धिक नाही तर सर्वांगीण विकास होतो. या शाळांची काही खास वैशिष्ट्ये आहेत. या पूर्णपणे निवासी आणि मोफत आहेत. इथला अभ्यासक्रमही स्थानिक गरजांनुसार तयार केलेला असतो, जसं की शेती किंवा हस्तकला. यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळं घट्ट नातं तयार होतं आणि समाजातील दुर्बल घटकातल्या मुलांना पुढे येण्याची एक मोठी संधी मिळते. पण सगळं काही आलबेल आहे असंही नाही. आश्रमशाळांसमोर आव्हानंसुद्धा मोठी आहेत. पैशांची कमतरता नेहमीच असते. चांगले प्रशिक्षित शिक्षक मिळत नाहीत. काही ठिकाणी तर शाळांच्या इमारतींची अवस्था खूप वाईट आहे. मुलांच्या आरोग्याचे आणि पोषणाचे प्रश्न आहेत. त्यामुळे यावर काम करणं खूप गरजेचं आहे. बरं, तर आश्रमशाळांबद्दल आपण बोललो. चला आता दुसऱ्या मॉडेलकडे वळूया, सैनिक शाळा. यांचा उद्देश, यांचं जगणं सगळंच पूर्णपणे वेगळं आहे. इथे ध्येय एकच असतं, देशासाठी, राष्ट्रसेवेसाठी शिस्तबद्ध आणि कणखर नेते तयार करणे. सैनिक शाळा म्हणजे काय? तर या अशा निवासी शाळा आहेत जिथे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे NDA आणि इतर सशस्त्र दलांमध्ये अधिकारी म्हणून जाण्यासाठी तयार केलं जातं. म्हणजे इथे फक्त शिक्षण नाही तर शारीरिक आणि मानसिक तयारीवरही प्रचंड भर दिला जातो. या शाळांची सुरुवात झाली 1961 मध्ये. तेव्हा जे आपले संरक्षण मंत्री होते VK कृष्ण मेनन, त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली. उद्देश काय होता? तर आपल्या सैन्य दलात अधिकारी फक्त काही ठराविक भागांतूनच येतात, हा प्रादेशिक असमतोल दूर करायचा. देशभरातून, अगदी खेड्यापाड्यातूनही हुशार मुलं अधिकारी बनावीत, हा त्यामागचा विचार होता. सैनिक शाळांची उद्दिष्टे अगदी ठरलेली आहेत. मुलांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे, त्यांना शिस्त लावणे, जबाबदार नागरिक बनवणे आणि अर्थातच देशाच्या संरक्षण दलांसाठी भावी अधिकारी घडवणे. इथे नेतृत्व आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर विशेष लक्ष दिलं जातं. इथलं वातावरणच लष्करी धाटाचं आणि अतिशय शिस्तबद्ध असतं. NCC, परेड, खेळ यावर प्रचंड जोर दिला जातो. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास तर वाढतोच, पण त्यांना संरक्षण क्षेत्रात करिअर करण्यासाठी एक पक्का रस्ता मिळतो. आणि हो, इथे प्रवेश मिळवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरची एक कठीण परीक्षा पास करावी लागते. पण सैनिक शाळांच्या बाबतीतही काही आव्हानं आहेतच. प्रवेश परीक्षा खूपच स्पर्धात्मक आणि कठीण असते. फीसुद्धा इतर सरकारी शाळांपेक्षा जास्त असते आणि काही मुलांना इथली कडक शिस्त झेपत नाही. पूर्वी मुलींना इथे प्रवेश नव्हता, पण आता हळूहळू त्यात सुधारणा होत आहे. ही एक चांगली गोष्ट आहे.
ठीक आहे. तर आपण आता दोन्ही शाळांबद्दल बऱ्यापैकी जाणून घेतलंय. आता वेळ आहे या दोन्ही शिक्षण प्रणालींना समोरासमोर आणण्याची. त्यांची थेट तुलना केल्यावर त्यांच्यातला फरक आपल्याला अगदी स्पष्टपणे कळेल. मग प्रश्न उरतो की या दोन शाळा नेमक्या कशा वेगळ्या आहेत? चला आता त्यांच्यातील मुख्य फरकांवर एक नजर टाकूया. सगळ्यात मोठा फरक आहे तो त्यांच्या उद्दिष्टात. आश्रमशाळांचं लक्ष सामाजिक समानतेवर आहे, तर सैनिक शाळा राष्ट्रीय सुरक्षेसाठी नेते घडवतात. एक शाळा राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत चालते, तर दुसरी थेट भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत. हाच मूलभूत फरक या दोन्ही शाळांना इतकं वैशिष्ट्यपूर्ण बनवतो. या दोन्ही शाळांनी आजवर खूप मोठं काम केलं आहे, यात शंका नाही. पण काळ बदलतोय आणि बदलत्या काळानुसार या शाळांनाही बदलावं लागेल. मग त्यांच्यासमोरची आव्हानं कोणती आहेत आणि भविष्यात सुधारणांसाठी काय करता येईल यावर एक नजर टाकूया. आश्रमशाळांमध्ये शिक्षकांना चांगलं प्रशिक्षण देणं, डिजिटल शिक्षण आणणं आणि आरोग्य सुविधा सुधारणं गरजेचं आहे. तर दुसरीकडे सैनिक शाळांमध्ये ग्रामीण भागातील मुलांना जास्त शिष्यवृत्ती मिळायला हवी, मुलींसाठी सुविधा वाढवायला हव्यात आणि प्रवेश प्रक्रिया अजून पारदर्शक करायला हवी. आजच्या घडीला देशभरात 33 सैनिक शाळा सुरू आहेत आणि आणखी 18 शाळा सुरू करण्याचं काम चालू आहे. तर दुसरीकडे हजारो आश्रमशाळा दुर्गम भागांमध्ये शिक्षणाचा दिवा तेवत ठेवत आहेत. आणि हो, सरकारने आश्रमशाळांना अधिक आधुनिक करण्यासाठी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल सारखे नवीन उपक्रमही सुरू केले आहेत. तर मग शेवटी आपण काय म्हणू शकतो? या दोन्ही शाळांचा उद्देश एकच आहे, एक मजबूत, एक शक्तिशाली राष्ट्र घडवणे. फक्त त्यांचे मार्ग, त्यांच्या वाटा वेगवेगळ्या आहेत. बघा, एक शिक्षण प्रणाली समाजाच्या तळागाळातल्या लोकांना सक्षम करते, सामाजिक समानतेचा पाया घालते, तर दुसरी देशाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी शिस्तबद्ध आणि कणखर नेते तयार करते. दोन्हीही आपापल्या जागी देशासाठी खूप मोलाचं काम करत आहेत. तर मग जाता जाता एक प्रश्न, आपला भारत देश पुढे जातोय, विकसित होतोय. मग या दोन शक्तिशाली शिक्षण प्रणालींनाही काळाबरोबर बदलावं लागेल, नाही का? मग हा बदल नेमका कसा असावा जेणेकरून या शाळा भविष्यातही तितक्याच प्रभावी आणि महत्त्वाच्या राहतील? यावर नक्की विचार करा.